आज रविवार होता, तर आज 1 किलो चिकन आणलेलं. मग आज मला ह्या चिकनचे फक्त सुक्कं चिकनच बनवायचं होतं. ओलं काय चिकन बनवायचं नव्हतं. एकच सुक्का चिकनची ग्रेव्ही करायची होती थोडीशी. मस्तपैकी चिकन 1 किलो धुतलं, मॅरिनेशन करायला ठेवलं. आणि नंतर मग मी चिकनची तयारीला लागली, कारण चिकन बरोबर आज पुरीसुद्धा करायची होती. मी कांदा आधी कापून ठेवलेला आणि त्याच्यामध्ये आता मी एक बटाटा आणि कांदा तेलामध्ये टाकून चांगलं परतून घेते. आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकलं की मग कसं कांदा छानपैकी परतला जातो आणि बटाटा पण चांगला शिजतो त्याच्यामध्ये. चिकन बनवताना मी नेहमी एक तरी बटाटा टाकतेच. मला आवडतो चिकनमध्ये एक तरी बटाटा टाकलेला. तुम्हाला चिकनमध्ये बटाटा आवडतो का? तुम्ही पण चिकनमध्ये एक बटाटा टाकून चिकन बनवा, छान लागतं चिकन. आता मी त्याच्यात 2 कापलेले टोमॅटो टाकते आणि त्यालाही चांगलं परतून घेते. टोमॅटोला चांगले मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. आता मी हे बनवेपर्यंत मगाशी मी पुरीसाठी पीठ पण मळून ठेवलेलं होतं, कारण मग चिकन झालं की मला पुऱ्या पण करायच्या होत्या. आता चांगला टोमॅटो परतून झालेला आहे. मी आता त्याच्यात 2 चमचे लाल तिखट टाकते, कारण माझा जो डबा होता लाल तिखटाचा तो इतकं घट्ट झाकण बसलेलं की निघतच नव्हतं झाकण. कसं तरी मी त्या झाकणाला उघडलं आणि आता 2 चमचे मी त्याच्यामध्ये चिकन टाकलं. हे आमचं घरगुती लाल तिखट आहे. हे 2 चमचे मी टाकून घेऊन चांगलं परतते. मी ह्याच्यानंतर कुठलेच गरम मसाले टाकत नाही, कारण आमच्या मसाल्यात सुकं खोबरं आणि इतर सर्व गरम मसाले असतात. त्यामुळे मला दुसरे मसाले टाकायची गरज लागत नाही. आता मी त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकले. तूप टाकल्यामुळे चिकनला छान चव येते आणि नंतर चिकनमध्ये वरती अशी छान तरीसुद्धा येते आणि चिकन टेस्टी लागतं. मी चांगलं त्याला मसाल्यामध्ये परतून घेतलं. आता मी त्याच्यानंतर मॅरिनेशन करायला ठेवलेलं चिकन, ज्याच्यामध्ये मी टाकले होते हळद आणि मीठ, ते आता मी टाकून त्याला चांगलं मिक्स करून घेते. चिकन त्या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करावं लागतं. लाल तिखट त्याला चांगलं लागलं पाहिजे, कारण मग ते लाल तिखट आणि जरा कलर पण छान येतो चिकनला आणि चिकन टेस्टी लागतं. त्याला चांगलं मी लाल तिखटामध्ये परतवून घेते. त्याच्यावर मी झाकण ठेवून चांगलं त्याला वाफ आणून दिली. जास्त करून मी चिकन आहे ना वाफेवरच शिजवते. त्याच्यात मी आता 2 चमचे मी दही लावलेलं होतं, ते 2 चमचे दही टाकते. ते दही जास्त आंबट नाही आहे. दह्यामुळे सुद्धा चिकनला एक छान चव येते आणि चिकन टेस्टी लागतं. जास्त करून मी सुक्का चिकन बनवायचं होतं म्हणून मी त्याच्यात वाफेवरच शिजून त्याला घेते, कारण जास्त करून वाफेवर शिजवलेलं चिकन त्याची चव छानच लागते. आता मी त्याला चांगलं मिक्स करून त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवते आणि त्याला पुन्हा एकदा वाफ आणून दिली. आता हे वाफ आली त्याच्यातच ते अर्धं चिकन तर शिजूनच झालेलं आहे. त्याला जास्त पाणी टाकून आता शिजवायची गरज नाही. तसं पण मला जास्त पाणी टाकून चिकन बनवायचं नाही आहे. सुक्कं चिकन आहे, त्याच्यात कमीच असतं पाणी. आता मी त्याच्यात कांदा, सुक्कं खोबरं, ओलं खोबरं, लसूण, आलं हे सगळं भाजून त्याचं वाटण केलेलं ते टाकून मी आता त्याला चांगलं परतून घेते. चांगलं चिकनला ते लागलं पाहिजे मसाला. आणि वाफ तर तुम्ही बघताय, छान वाफ आलेली चिकनला. चिकन हे जास्त करून वाफेवरच शिजवायचं. त्याच्यासाठी गॅस आहे ना मीडियम ठेवायचा, जास्त मोठा किंवा कमी नाही करायचा, म्हणजे चिकन शिजलं पाहिजे त्या गॅसवर, कमी गॅसवर. आता मी ह्याला चांगलं परतवून घेतलं आहे. आता मी त्याच्यावर झाकण ठेवून त्याला पुन्हा एकदा वाफ आणणार आहे. आता मी मधल्या वेळामध्ये पुरीचं पीठ मळून ठेवलेलंच होतं. पुऱ्या पण थोड्याशा लाटून घेतल्या होत्या मी. आता मी पुऱ्या फ्राय करते. आणि पुरीचं पीठ जेव्हा मी मळलेलं ना तेव्हा त्याच्यात मी थोडीसा गूळ टाकलेली, जास्त नाही टाकलेला, थोडासाच टाकलेला, कारण थोडासाच गोडवा छान वाटतो पुरीला.
आणि आता माझ्या पुऱ्या तुम्ही बघतायच कशा टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत. पुरीच्या थोड्याशा गोडवा आणि चिकन छान होतं कॉम्बिनेशन. मला तर असं कॉम्बिनेशन खायला फार आवडतं. तुम्ही टाकता का पुऱ्या करताना थोडासा गूळ पुरीमध्ये? मला असं गोड पुरी आणि चिकन छान आवडतं. तर मी आता पुऱ्या छान अशा प्रत्येक पुऱ्या माझ्या फुगत आहेत, तुम्ही बघतायच. आता मी पुरी आणि चिकनचं ताट तयार करणार आहे, कारण गरम गरमच छान वाटतं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल चिकनचा तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.